हे काय? तिलोत्तमा, माझं खूप डोकं जड झालंय ग. काही सुधरतच नाहीये मला. कालचं काही आठवत नाहीये नीट. काय झालं काल? आधी सांग, शुद्धीवर आलीयस का? हां. हो, म्हणजे नाही. मला काही कळत नाहीये तिलोत्तमा. मला मला कोणी काही पाजलं होतं का? मला कालचं काही नीट आठवतच नाहीये ग. काय काय मी बोलले का काही? काही काही झालंय का? हातात काय आहे तुझ्या? हे काय आहे ते? हे मला नाही माहिती. मला मला काय माहिती हे काय आहे? मला तर काही आठवतच नाहीये ना. मला वाटतं काल कोणीतरी ना भांग पाजली मला. सगळं विसरायला होतंय. सॉरी. तारा, तारा, तो थंडाईचा ग्लास तूच आणला होतास ना माझ्यासाठी? हा, तारा, तू अशी वागलीस माझ्याशी? माझं सगळ्यांसमोर माकड व्हावं, हसं व्हावं माझं सगळ्यांसमोर, म्हणून अशी वागलीस तू? ऐक ना, मला तुझी तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती. ही सावली म्हणाली ना, म्हणून मी तो ग्लास दिला तुला त्या दिवशी. सावली? सावली, तू केलंस हे? हा, माझा चार चौघात अपमान करण्यासाठी, माझी बदनामी करण्यासाठी मला भांग पाजलीस तू? हाऊ डेअर यू सावली. कसा करू शकतेस तू असं माझ्यासोबत? माई, मी का करेन हे सगळं? त्या टेबलावर सगळ्यांसाठी थंडाई ठेवलेली होती. तोच ग्लास मी तारा मॅडमने दिला. मी कशाला मिसळेन कुठे काही? हो, सावली बरोबर बोलती. मी स्वतः पाहिलं होतं, तिने तो ग्लास तिथून उचलला होता आणि त्यात काही मिक्स केलं नव्हतं. नाही 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 सावली, तू खोटं बोलतेयस. खोटं बोलतेयस तू. मला फसवण्यासाठी केलंस तू हे सगळं. सांग ना सगळ्यांना. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. भांग तुम्हीच आणली सावलीला पाजायला, सगळ्यांसमोर तिचं नाव बदनाम करायला. सारंग, काही खोटे आरोप करू नकोस माझ्यावर. मी असं काही केलेलं नाहीये. नाही केलंय मी काही. एक मिनिट माई. अनामिका, सांग सगळं. हे बघ, तू घाबरू नकोस. कोणी काहीही बोलणार नाही. आम्ही सगळेही तुझ्या पाठीशी आहोत. मी बोलते. माई, तुमचा प्लॅन कळलाय आम्हाला. सगळं सत्य बाहेर आलंय. त्या डब्बीतली भांग तुम्हाला मला पाजायची होती. हेच तुम्ही अनामिकाला सांगितलं होतं ना? हाच प्लॅन होता ना तुमचा? भैरवीजी, बास झाली नाटकं. सामान उचला आणि निघा. चला. आणि ऐक, आता जर तू त्या अनामिकाला काही विचारलंस किंवा तिला शिक्षा दिलीस ना, तर मी उद्या सकाळची पण वाट नाही बघणार. तुला आत्ता या क्षणी स्वतः तुझ्या हाताला धरून या घराबाहेर काढेल. सॉरी भैरवी, माझी किती इच्छा असली तरी सुद्धा मी तुला हेल्प नाही करू शकणार आता. कारण हे सगळं तू स्वतःहून ओढवून घेतले स्वतःवर. तुझी चूक आहे. ऐक ना तिलोत्तमा, अशी आहे काय ग? काय केलंस तू हे? हा, कशाला पचकलीस? तुला माहित नाही का? हा, मेंदळींच्या घरात येण्यासाठी, या घराची पायरी चढण्यासाठी मला किती कष्ट करावे लागले. माझ्या लेकीच्या जवळ येण्यासाठी तू काय करून बसलीस आहे? सगळं सगळं एका फटक्यात सांगून टाकलंस. सगळं धुळीत मिसळलीस माझी मेहनत. सॉरी माई, खरंच माफ करा मला.
त्या सगळ्यांनी येऊन अचानक माझ्यावर प्रश्नांचा भडीमार केला आणि मला ना काही सुचत नव्हतं. मी चुकून सगळं सांगून टाकलं. तुम्हाला माहिती आहे ना, मला कोणी असं प्रेशर दिलं की मला नाही होत सहन, आणि म्हणून चुकून झालं माझ्याकडून. मी खरंच सॉरी. अगं, ही अशी लेचीपेची राहू नकोस. थोडं खंबीर हो. अशी राहून कसं माझी कामं करणार आहेस तू? हा, बरं मला सांग, काल मी नशेत काही बरळले का? हा, म्हणजे काल तिलोत्तमाचा माझ्यावर खूप पारा चढला होता ना. मी काही बोलले का? हा, आणि मला असं आठवतंय, तिलोत्तमाने माझ्या थोबाडीत पण मारली होती का? माई, खरं तर नक्की काय झालं माहित नाही मला, कारण तेव्हा मी नव्हते तिथे. पण तुम्ही त्यांचं काहीतरी गुपित सांगणार होतात आणि म्हणून त्यांनी तुम्हाला मारलं. काय? मी सावली, का करते माझ्यासोबत असं? आधीच मला माझ्या लेकीपासून तोडलंय तिने. काय मिळालं हिला? कसं सहन करू मी माझ्या ताराचा विरह? सारंग, कधी कधी हे सगळं बघितलं ना की खूप भीती वाटते. तिला जेव्हा कळेल की तिच्या आयुष्यात संतती विरह आहे, तेव्हा ही सहन करू शकेल का रे? विरह? तू काही विचार केलायस तिला कसं सांगणार आहेस काय याचा? नाही माहिती जगन माझी. आतापर्यंत तरी लपवली आहे गोष्ट तिच्यापासून. एका आईसाठी लेकराचा विरह हा मरणासारखाच की. आठवलं, सावली, माझ्यावर वार करायला निघाली होतीस का? आता असा पलटवार करीन ना तुझ्यावर की तू काय, या घरातलं कुणीच मला बाहेर काढू शकणार नाही. अनामिका, तुला नाही माहित माझ्या हाती काय लागलंय ते. ए मुली, मी तुझं नाव विसरलो. मी अनामिका. हा, अनामिका. बरं, भैरवी कुठे आहे? येत आहेत त्या, बोलवू का? नाही, असू दे. जगन्नाथ, इथे अचानक कसं काय? ते भैरवीने बोलावून घेतलं होतं, तिला काहीतरी महत्वाचं सांगायचं. हा, त्यांनीच आम्हाला बोलवलंय. नक्की काय आहे भैरवीजींच्या मनात? भैरवीने जगन्नाथला भेटायला बोलवलंय, पण का? आता काय नवीन खेळ बघायला मिळणार आहे कोणाच ठाऊक. जगन्नाथजी, तुम्ही इथे? ते भैरवीने मला पण बोलावलं होतं. काय कारण काय? पण कालचा जो शो होता अर्धवट राहिला ना. हो. काय हाऊस आहे बघ ना त्यांना. तो शो पूर्ण बघायला आलेत आता. प्लीज गप्प बसा ना.